नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत सपोर्ट टू स्टेट या प्रकल्पात मी श्री गोविंद गुंजाळ, मरोळ पोलीस कॅम्प, मनपा मराठी शाळा अंधेरी पूर्व आज आपल्याशी इयत्ता 7वी मधील गणित विषयातील घातांक जे प्रकरण आहे त्या घातांक प्रकरणातील 2 घटक घेऊन येणार आहे. मित्रांनो, मागील तासिकेला आपण घातांकाचे नियम जे आहेत ते समजावून घेतलेले आहेत आणि आज आपण या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे आणि त्याच्यामध्ये 2 पद्धती अवलंबणार आहोत. एक अवयव पद्धती आणि दुसरी भागाकार पद्धत. या 2 पद्धतींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता आपण मागील तासिकेला पाहिलेलं आहे की वर्ग म्हणजे काय. त्याच संख्येला 2 वेळा गुणलं की वर्ग मिळतो. मी आता एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहे. उदाहरणार्थ 5 गुणिले 5 या ठिकाणी आपण त्या दोन्हींचा गुणाकार वर्गाच्या स्वरूपात लिहिणार. या पद्धतीने 5चा वर्ग. हे तुम्हाला माहित आहे की 5 हा पाया आहे आणि 2 हा घातांक या ठिकाणी आहे. आणि याचं वाचन जे आहे हे वाचन आपण असं करतो की 5चा वर्ग जो आहे हा अर्थात 5 25 या पद्धतीनं आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे आता दुसरं उदाहरण मी या ठिकाणी देतो आहे. उदाहरणार्थ आता इथे -5 घेतो गुणिले -5 बरोबर. आता या ठिकाणी आपण हे वर्गाच्या स्वरूपात असं लिहू शकतो. पाया -5 आणि त्याच्या डोक्यावर घातांक 2 लिहू शकतो. आणि त्याची जर किंमत काढली -5 गुणिले -5 गुणाकाराच्या गुणधर्मानुसार वजा गुणिले वजा बरोबर अधिक आणि 5चा वर्ग 25. मग तुम्ही इथं निरीक्षण करा बरं. इथं धन संख्या 2 घेतलेल्या आहेत. 5 गुणिले 5 त्याचा वर्ग 25 आलाय. इथं -5 घेतलेला आहे. -5 या दोन्हीचा गुणाकार केला तरी 25 आला. म्हणजे इथे या ठिकाणी धन संख्या घेऊन त्याचप्रमाणे ऋण संख्या घेऊन इथं वर्ग 25 आलाय. आता दुसरं एक उदाहरण घेऊ आणि त्यावरून आपण एक निष्कर्ष काढूया. उदाहरणार्थ मी या ठिकाणी दुसरं उदाहरण घेतो. 3 गुणिले 3 बरोबर हे उदाहरण घेतलेलं आहे. आता या ठिकाणी हेच मी वर्गाच्या स्वरूपात घातांकाच्या स्वरूपात असं लिहू शकतो की 3चा वर्ग बरोबर. आणि पुन्हा त्याचा वर्ग केला तर 3 गुणिले 3 3 त्रिक 9 म्हणजे इथं 3चा वर्ग 9 असा या ठिकाणी होतो. आणि वर्गमूळ जे आहे हे वर्गमूळ लिहिण्यासाठी आपण या पद्धतीने लिहिणार आहोत. वर्गमुळात 9 बरोबर 3 म्हणजे वर्गमूळ लिहिण्यासाठी आपण ही खूण या ठिकाणी वापरलेली आहे. याला आपण वर्गमूळ म्हणणार आहोत किंवा वर्गमुळाची खूण जी आहे हे संबोधणार आहोत. आता इथे दुसरं त्या ठिकाणी उदाहरण घेतोय मी. पहा -3 गुणिले -3 बरोबर -3चा वर्ग.
आणि याची किंमत किती 9 आणि इथे 9चं वर्गमूळ सुद्धा आपणाला इथे काय येतंय -3 आणि म्हणून लिहिताना आपण असं लिहिणार आहोत वर्गमुळात 9 बरोबर -3 म्हणजे इथं ह्या दोन गोष्टींचं निरीक्षण करा इथं वर्गमुळात 9 ची किंमत 3 सुद्धा येते आणि दुसरी किंमत वर्गमुळात 9 ची किंमत -3 सुद्धा येते हे मला निदर्शनास आणून द्यायचंय आणि म्हणून जर या ठिकाणी x ही धनसंख्या असेल कोणतीही x ही धनसंख्या असेल x ही धनसंख्या या ठिकाणी असेल तर आपणाला या ठिकाणी दोन वर्गमूळ मिळतात एक ऋण आणि धन म्हणजे ऋण वर्गमुळात x व दुसरा त्या ठिकाणी धन वर्गमुळात x आता हे धन चिन्ह इथं लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय चालतं ते गृहीत धरलं जातं हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे इथपर्यंत समजलं कोमल इथपर्यंत समजलं बेटा हो येस मग आता आपण पुढे जाऊया आणि त्यामध्ये आपण विचार करणार आहोत पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढण्याची ही अवयव पद्धत जी आहे त्या अवयव पद्धतीचा विचार या ठिकाणी करूया आणि उदाहरणाच्या साहाय्याने तो घटक जो आहे तो समजावून घेऊया मग त्यासाठी मी एक उदाहरण घेतो आहे कोणतं उदाहरण तर या ठिकाणी 144 चे वर्गमूळ आपणाला काढायचंय वर्गमूळ काढा आपण अवयव पद्धतीने विचार करत आहोत आणि 144 चं वर्गमूळ त्या ठिकाणी काढणार आहोत आता त्यासाठी आपण काय करूया दोन पद्धती आहेत त्यात एक अवयव पाडण्याची उभी मांडणी आणि दुसरी जी आहे ती आडवी मांडणी या दोन्ही पद्धतींचा या ठिकाणी विचार करूया प्रथमतः आपण उभ्या पद्धतीचा किंवा उभ्या मांडणीचा विचार करू मग आता इथे मी एक उभी रेष त्या ठिकाणी काढतो आणि एक आडवी रेष घेतो आता या ठिकाणी जी संख्या जिचं वर्गमूळ काढायची ती या ठिकाणी लिहितो 144 आता या उदाहरणामध्ये तुम्ही पहा 4 हा अंक एकम स्थानी आहे मग याला कोणत्या संख्येने पूर्ण संख्येने भाग जाईल किंवा या पूर्ण संख्येला कशाने भाग जाईल त्याच्यासाठी आपल्या कसोट्यांचा विचार करायचा बरोबर आणि त्या कसोट्यांमध्ये प्रामुख्याने 2 ची कसोटी 3 ची कसोटी 5 ची कसोटी अशा पद्धतीने कसोट्या लावा मग इथं एकम स्थानी 4 आहे तर तुम्हाला माहितीये 2 ची कसोटी काय आहे जेव्हा संख्येच्या एकम स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक असेल त्यावेळेस त्या संख्येला 2 ने भाग जातो मग इथे आपण 2 ने काय करूया बघूया बेस 7 14 आणि बे दुने 4 परत या ठिकाणी 2 अंक एकम स्थानी आहे याचा अर्थ तुम्हाला 2 ने भाग इथे जात असलेला आढळून येईल म्हणून पुन्हा बे 6 एक राहिला वरून घेतला 2 बेस 12 पुन्हा 2 ने भाग घालवा बे 1 बे 8 16 पुन्हा बे 9 18 आता इथे पहा 9 आलेला आहे 2 ने भाग जाईल का नाही मग पुढची कसोटी विचारात घ्या 3 ची कसोटी 3 च्या पाड्यात 9 आहे म्हणजे 3
ने भाग जाईल आणि म्हणून या ठिकाणी 3 त्रिक 9 आणि पुढे परत पुन्हा एकदा भाग 3 एक 3 अशा पद्धतीनं उभ्या मांडणीच्या द्वारे आपण या ठिकाणी अवयव पाडलेले आहे. आता आडवी मांडणी जी आहे त्या आडवी मांडणीमध्ये आपण काय करूया, हेच उदाहरण आडव्या मांडणीने सोडवूया. बघूया पुन्हा तसेच अवयव 2 ने त्या ठिकाणी भाग घालवा. बे 7 14 बे दुने 4. पुन्हा इकडं 2 आहे तसा ठेवला. पुन्हा याला 2 ने भाग घालवा. बरोबर. बे 3 6 1 बे 12. पुन्हा कितीने भाग लागणार बाळांनो, एकम स्थानी 6 आहे म्हणजे 2 ने. मग 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बे बे 8 16. पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बे 9 18. पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता 9 चे अवयव 3 गुणिले 3 3 त्रिक 9. आता या ठिकाणी जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर त्यांच्या जोड्या तयार करायच्या. इथं ही 2ची पहिली जोडी 1, ही दुसरी जोडी आणि 3ची एक जोडी. 3 गुणिले 3 ची एक जोडी, 2 गुणिले 2 ची दुसरी जोडी, 2 गुणिले 2 ची ही वेगळी जोडी. सेम प्रोसेसने इथं पहा, ही एक जोडी, ही एक जोडी, ही एक जोडी. बरोबर. आता समान जोड्यांमधून एक अवयव तुम्ही घ्यायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो करणीमध्ये किंवा थोडक्यात वर्गमुळामध्ये 144. बरोबर. या जोडीतला एक अंक घ्या 2 गुणिले या जोडीतला एक अंक घ्या 2, या जोडीतला एक अंक घ्या 3 आणि मग तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळेल बे दुने 4 आणि 4 त्रिक 12. म्हणजेच तुम्हाला करणीमध्ये किंवा वर्गमुळामध्ये 144 बरोबर तुम्हाला त्याचं वर्गमूळ अवयव पद्धतीनं, मग ती उभी मांडणी आणि आडवी मांडणी कोणत्याही पद्धतीनं काढलं तर उत्तर तुम्हाला तेच आलेलं आढळून येईल. इथपर्यंत समजलं बाळांनो? हो सर. मग आता पुढे एक दुसरं उदाहरण मी घेतोय आणि तुम्हाला प्रश्न विचारून ते सोडविणार आहे. ज्या विद्यार्थ्याला मी प्रश्न विचारेन त्यानेच एकट्याने काय करायचं, बोलायचं आहे. आता ते सोडवत असताना मी हे उदाहरण परत पुन्हा दोन्ही पद्धतीने घेणार आहे, उभी पद्धत आणि आडवी पद्धत. ते उदाहरण आहे 256 चे वर्गमूळ काढायचे आहे. 256 चे वर्गमूळ. मग आता आपण उभी मांडणी जी आहे तिचा विचार करू. मग आता उभी मांडणी करताना तुम्हाला माहितीच आहे काय करायचं. एक अशी छानशी उभी रेष काढायची, इथे आडवी एक रेष घ्यायची आणि जो अंक आहे वर्गमूळ काढायचा तो आपण या ठिकाणी लिहायचा 256. मग मला बाळांनो सांगा या संख्येला कोणती कसोटी लागेल, कोणत्या संख्येने भाग जाईल? कारण एकम स्थानी कोणता अंक आहे बाळांनो? 6. दोन कसोटी लागेल. मग 2 ने भाग जाईल. 2 ने. बे दुने 4 राहिला 1 वरून घेतला 6 बे 8 16. पुन्हा या ठिकाणी एकम स्थानी 8 आला म्हणून 2 ने भाग घालवायचा. बे 12 बे 8. पुन्हा या ठिकाणी 4 अंक एकम स्थानी आलाय म्हणून 2 नेच भाग जाणार. बे 3 6 बे दुने 4. पुन्हा इथं एकम स्थानी 2 आलेला आहे म्हणून 2 ने भाग घालवा. बे 1 बे
बेसक 12. चला परत पुन्हा 6, मग इथं 2, बे 8 16, बे चौक 8, बे दुने 4 आणि परत पुन्हा बे एक बे. एक हा कोणत्याही संख्येचा एक अवयव असतो हे आपल्याला माहित आहे. ही झाली उभी मांडणी. सेम आपण विचार करूया आता आडव्या मांडणीचा या ठिकाणी. आता आडवी मांडणी जी आहे त्या आडव्या मांडणीने हेच उदाहरण आपण सोडवूया. मग इथे 256 घेतलेले आहे आणि भाग घालवायचा. इकडचे जे अंक आहेत तेच विचार, फक्त लिहिण्याची पद्धती जी आहे ती मी समजावून सांगत आहे. 2 गुणिले बे एक बे, बे दुने 4, एक राहिला 16, बे 8 16 बरोबर. 2 गुणिले परत पुन्हा 2 गुणिले आता यांनी भाग करा, बेसक 12 बे चौक 8. त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बे त्रिक 6 बे दुने 4. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बे एक बे, बेसक 12. पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बे 8 16. पुन्हा 8 चे अवयव पाडा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बे चौक 8. त्यानंतर पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4 चे अवयव 2 गुणिले 2 म्हणजे पहा बे दुने 4 दुने 8 दुने 16 दुने 32 दुने 64 दुने या ठिकाणी हे केले की त्याची दुने गेले की 256 त्या ठिकाणी होते. म्हणजे 128 गुणिले 2 म्हणजे 256 तुम्हाला झालेले आढळून येतील. आता यांच्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे, जोड्या करायच्या. ही पहिली जोडी, ही दुसरी जोडी, ही तिसरी जोडी, ही चौथी जोडी. बरोबर. सेम प्रोसेस, पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी, चौथी जोडी. आणि मग आपण काय करणार आहोत, वर्गमुळात 256 त्या ठिकाणी लिहिणार आहोत आणि त्यांच्या समोर या जोड्यांमधील एक एक अंक लिहिणार आहोत. म्हणून 2 यापैकी 2 घेतला, या जोडीतला 2, या जोडीतला 2, या जोडीतला 2. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 म्हणजेच इथे तुम्हाला 16 उत्तर आढळून येईल. याचाच अर्थ 256 वर्गमूळ किती आलेलं आहे, 16. आणि तुम्हाला माहित आहे 16 गुणिले 16 बरोबर 256. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण उभी मांडणी आणि आडव्या मांडणीनं आपण अवयव पद्धतीनं वर्गमूळ काढणे हे समजावून घेतलं. एक निरीक्षण केलंय का बाळांनो तुम्ही, हे उदाहरण सोडवताना मी बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणून चिन्ह आणि बरोबरचं चिन्ह केव्हा देतात हे लक्षात ठेवा. जेव्हा समीकरण असतं त्यावेळेस म्हणून चिन्ह देतो. इथं समीकरण नव्हतं म्हणून प्रत्येक स्टेपला एका खाली एक लिहिताना मी बरोबरचं चिन्ह लिहिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत समजलं बाळांनो? हो. मग आता आपण पुढे जाणार आहोत सराव संच 30 कडे आणि मग त्याची उदाहरणं जी आहे ती सोडवूया आणि मग नंतर भागाकार पद्धतीचा विचार करूया. आपण सरावासाठी अवयव पद्धतीनं उदाहरण संग्रह किंवा सराव संच जो आहे तो 30 जो आहे त्याकडे आपण विचार करूया. सराव संच 30 या ठिकाणी आता एक उदाहरण मी या ठिकाणी घेतो आहे. पहा
पहिलं उदाहरण आपण काय काढत आहोत, इथं वर्गमूळ काढत आहोत. वर्गमूळ काढा अवयव पद्धतीने अर्थात. आणि एक उदाहरण घेतोय 625. हे उदाहरण आहे, उदाहरणार्थ 625. आता या उदाहरणामध्ये एक उभ्या पद्धतीनं सोडूया. इथं घेऊया 625. नंतर या ठिकाणी तुम्ही एकम स्थानी कोणता अंक आहे याचा विचार करून आपल्या कसोट्या कोणत्या लागू पडतात ते पहा. इथं 2 ची कसोटी लागत नाही, कारण एकम स्थानी 5 अंक आहे. 3 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे, अंकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला 3 ने भाग केला तर त्या ठिकाणी 3 ची कसोटी लागू पडते. इथे पहा 6 2 8, 8 आणि 5 13, 13ला त्या ठिकाणी 3 ने भाग जातो का? नाही, म्हणजे 3 ची कसोटी लागत नाही. आता पुढची कसोटी पहा 5 ची. एकम स्थानी 5 असेल तर 5 ने भाग जाणार हे तुम्हाला माहित आहे, म्हणून इथं भाग घालवा. पहिला भाग जो आहे तो आपण 5 चा घालूया. 5 1 5, 1 राहिला, 2 घेतले म्हणजे 12 झाले. 5 दुने 10, राहिले 2, वरून घेतला 5, झाले 25. मग 5 5 25, पुन्हा एकम स्थानी 5 आले. मग इथे पुन्हा 5 ची कसोटी. 5 दुने 10, 2 राहिले, वरून घेतला 5, 25. 5 5 25. आणि तुम्हाला माहिती आहे 25 हा कुणाचा वर्ग आहे? कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 25? 5 5 25. बर, येस, 5 5 25. म्हणून इथं 5 5 5 25, 5 1 5. तर या पद्धतीनं तुम्हाला याचे अवयव आलेले आढळून येईल. मग लिहिताना आपण काय लिहिणार बघा. कसं? 625 बरोबर किती वेळा 5 चा गुणाकार लिहू सांगा? 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असं किती वेळा लिहू? 1 2 3 4 वेळा अवयव आले म्हणून 4 वेळा. मग आता त्यांचे काय करायचे? गट पाडायचे. हा पहिला गट, हा दुसरा गट. आणि मग त्याच्यातला एक अवयव जो आहे तो घ्यायचा. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहूया की 625 वर्गमुळात 625 बरोबर 5 गुणिले 5. 5 गुणिले 5. आणि म्हणून या ठिकाणी 5 5 25. आणि म्हणून वर्गमुळात 625 बरोबर आपण लिहू शकतो 25. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मागच्या भागामध्ये 1 ते 30 चे वर्ग जे आहेत ते लिहून काढलेले आहेत, पाठ केलेले आहेत. त्याचप्रमाणे 1 ते 10 चे घन जे आहेत ते सुद्धा तुम्ही लिहून तयार केलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं तुम्ही 625 वर्गमूळ 25 आलेलं आढळून येईल. आता दुसरं उदाहरण मी या ठिकाणी घेतोय. उदाहरणार्थ वर्गमूळ काढण्याचं एक दुसरं उदाहरण आपण सोडवूया. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. उभी मांडणी घ्या किंवा आडवी मांडणी घ्या, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. एक दुसरं उदाहरण घेतोय 1225. या ठिकाणी मी हे उदाहरण घेतो आणि मग आपण हे उदाहरण सोडवूया. उभ्या पद्धतीनं की आडव्या पद्धतीनं सोपं वाटतं ते तुम्ही ठरवायचं आहे. ओके, तर आपण हे उभ्या पद्धतीनं सोडवूया. मग तिथे 1225 घ्यायचे. एकम स्थानी कोणता अंक आला? 5. म्हणजे कोणत्या संख्येने भाग जाणार? कोणती कसोटी लागणार? 5 ची. मग आता या ठिकाणी 5 ने भाग घालवायचा आहे. बोला. 5 दुने 10, राहिले 2, वरून घेतला 2, झाले 22. 22 ला
5 ने भाग घालवा, लहानात लहान संख्या मिळवा. 5 चोक 24. 24. 2 राहिले, वरून पाचा पाचा 25. 25. पुन्हा एकम स्थानी 5 आले, 5चीच कसोटी त्या ठिकाणी, म्हणून आता इथं 5 ने 5 चोक 20. 5 4 राहिले. 5 45 आणि 5 90. 45. आता तुम्हाला माहितीये 49 कुणाचा वर्ग आहे? तुमचे 7 पाठ आहेत. 8. हा, 7चा. 7 बरोबर. 7 7 49. 49. 7 1 7. आता इथे आपण 1225 किंवा 1225 ला असं लिहू शकतो. 5 गुणिले 5 गुणिले 7 7. आणि पुन्हा त्याच्या काय करायच्या, जोड्या बनवायच्या आणि त्या जोड्यांमधील एक अवयव घ्यायचा आणि म्हणून या ठिकाणी 1225 बरोबर या जोडीतला एक 5 घेतला, या जोडीतला एक 7 घेतला आणि म्हणून इथे 1225 बरोबर काय उत्तर लिहू सांगा बाळांनो? वर्गमूळ काय आलं आपलं? 35. 35. समजलं? तर हो. अशा पद्धतीनं सोपं आहे की नाही वर्गमूळ काढण्याची पद्धती? हो. ही सोपी पद्धत जी तुम्हाला वाटेल त्या पद्धतीचा अवलंब करायचा आहे. अजून एक अवयव पाडण्याचं उदाहरण घेऊ आणि नंतर आपण भागाकार पद्धतीकडे जाऊया. एक उदाहरण मी या ठिकाणी घेतो आहे 4096. 4096 याचं वर्गमूळ त्या ठिकाणी काढायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करूया, मी इथं उदाहरण लिहितो 4096 आणि इथे आपण उभ्या पद्धतीत हे उदाहरण सोडवताना इथं ह्या 2 रेषा काढलेल्या आहेत. आता एकम स्थानी पुन्हा काळजीपूर्वक भाग घालवायचा. थोडी जरी चूक झाली तर उदाहरण चुकीचं ठरू शकतं, म्हणून काळजी घ्या. इथं एकम स्थानी 6 आहे म्हणजे 2 ची कसोटी, 2 दुने 4. आता शून्याला भाग जातो का? नाही, म्हणून 0 आहे तसाच त्या ठिकाणी द्यायचा. नंतर 2 आणि 9 ला भाग घालवा म्हणजे काय येणार? 2 चोक 8. 1 राहिला, 2 8 16. इथं मुलं चुकतात, लक्षात घ्या. नेहमी काय करतात, डायरेक्ट भाग घालवतात आणि मग वेगळी संख्या येते. या संख्येचा आणि 2चा गुणाकार हा 4096 आलाच पाहिजे. मग आता इथं पहा 2 ने इथं 8 आहे म्हटल्यावर 2 ची कसोटी 1 पे. पुन्हा इथं शून्याचा भाग म्हणजे 0 इथं घेतला, 2 दुने 4 आणि 2 चोक 8. येस, शाबाश. आता मला सांगा रे बाळांनो, 2 आणि भागवा. 2 पंचे 10 असता कोमल बोल. 2 एक 2 4 बरोबर. मग आता या ठिकाणी एकम स्थानी 2 आहे, परत 2 दुने 4, 4 10 राहिला 1, वरून घेतला 2 12, 2 सक 12. आता इथे पुन्हा 2 1 2, 2 दुने 4, 2 8 16 आणि 128 उदाहरण मागच्या उदाहरणात आपण सोडवलेलं होतं, आठवतंय तुम्हाला? मग तुम्ही सांगा इथं 2 सक 12, 2 चोक 8. इथे पुन्हा 2 त्रिक 6, 2 दुने 4. मी इथं बाजूला घेतो जागा नसल्यामुळं काय करतो, इथं साईडला या ठिकाणी घेतोय 32. मग आता इथे पहा 2 ने 2 1 2, 12, 2 8 16, 8 4 आणि 1 2. आता मोजा बरं, 2चा आपण किती वेळा गुणाकार केला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12.
मग आपण इथे लिहू शकतो काय. आता पुढच्या भागात मी लिहितो आहे. पहा 4096 हे जे आहे याच्या बरोबर किती येणार ते आपण लिहूया. 12 वेळा 2 चा गुणाकार 2 गुणिले 2 2 परत पुन्हा 2 गुणिले 2 2. मी इथं बरोबरचं चिन्ह दिलंय का नाही का तर 4096 चा 12 वेळा गुणाकार आहे म्हणून इथं बरोबर नाही. हे सगळं बरोबरच्या समोरच आहे. आणि मग यांच्या जोड्या करायच्या. पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी, चौथी जोडी, पाचवी जोडी, सहावी जोडी आणि त्याच्यातला काय करायचा एक अवयव घ्यायचा. म्हणजे 4096 बरोबर किती वेळा 2 लिहू. मग प्रत्येकाचा 2 एक घटक घेतला तर बोला 1 2 3 4 5 6 वेळा 1 2 3 4 5 आणि 6 वेळा. आणि म्हणून 4096 बरोबर आपणाला घरात आहे ते काढायचे. तर पहा गुणाकार इथं करा. 2 दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 16 दुणे 32 32 दुणे 64 म्हणजे आपणाला वर्गमूळ जे आहे 4096 त्याचं वर्गमूळ आलं 64. इथपर्यंत समजलं. आता आपण पुढे जाऊया. दुसरी पद्धत ती म्हणजे भागाकार पद्धत आणि ती सुद्धा मजेशीर पद्धत आहे. लक्षात घ्या बाळांनो, अतिशय सोपी आहे. ज्याला अवयव पाडता येतात, ज्याला भाग घालता येतो, ज्याच्या कसोट्या ज्या आहेत त्या माहित आहेत भाग घालवायच्या, त्या कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्यांचा विचार करून आपण ही पद्धत अवलंबणार आहोत आणि ती म्हणजे भागाकार पद्धत. आता त्यासाठी मी एक उदाहरण देतो. भागाकार पद्धतीने संख्येचं वर्गमूळ काढणे. सर त्यासाठी मी उदाहरण घेते 9801 या संख्येचं भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढायचं. ओके चे वर्गमूळ काढणे. मग आता मी काय करतो पहा. पुन्हा सेम प्रोसेसने आपण एक उभी रेष काढायची आहे. इथं थोडस काळजीपूर्वक लक्ष द्या मी काय करतो आहे ते. अगोदरच्या याच्यामध्ये अवयव पाडताना मी अंक वर लिहिला होता. भागाकार पद्धतीत इथे अंक मी लिहित नाही. तो अंक जो आहे रेषेच्या खाली त्या ठिकाणी लिहितोय. वेगळ्या कलरनी लिहितो लक्षात यावी म्हणून. 9801 ओके. आणि मग इथे वर का जागा सोडली तर तिथे भागाकार आपणाला लिहायचा आहे. आता हे करत असताना आपण 2 चे गट पाडायचे. उजव्या बाजूने 2 जे अंक आहेत त्याचा एक गट या पद्धतीनं. दुसरा गट कितीचा येईल सांगा बरं. पहिला जसा 01 चा गट झाला तसा दुसरा गट 98 बरोबर. आता 98 जो अंक आहे त्या अंकाला आपण अशा पद्धतीने अंक शोधायचा की त्या 2 संख्यांचा गुणाकार, त्या संख्यांचा गुणाकार 98 तून वजा होईल. मग तुम्हाला वर्ग माहिती आहे. उदाहरणार्थ 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 8 8 64, 9चा वर्ग 9 9 81, 10चा वर्ग 100. मग 98 मधून 100 जातील का 81? 81
मग नवाचा त्या ठिकाणी काय करूया, भाग लावूया. इथं 9 लिहिला, नवाचा भाग. मग नव्वा या दोन्हींचा गुणाकार जो आहे तो इथं लिहा. 9 81 बरोबर. आणि इथे ज्या दोन संख्यांचा वर्ग आहे, मग 9 आणि इथं लिहा, या दोघांची बेरीज करायची. भाग आपण वर लिहिलेला आहे आणि या दोन संख्यांची वजाबाकी करायची. मग आता मला सांगा, इथे 8तनं 1 गेला, 7 राहिला 7 बरोबर. आणि वरून इथून 9तनं 8 गेला, 1 राहिला 1. मग यांची वजाबाकी आली, यांची बेरीज करायची. 9 आणि 9 किती झाले, 18. आता काय करायचं, इथं वरचा जो गट आहे ना तो खाली घ्यायचा. रेषा मारतो, याला खाली घ्या. म्हणजे आपणाला इथे हा अंक मिळाला 1701. आता काय करायचं, दोन पद्धती आहेत. इथं 1 घ्यायचा आणि मग भाग 1 लावायचा. इथं 1 घेतला तर 181 181, 2 घेतला तर 182 गुणिले 2 करायचं, इथं द्यायचं. ही असे पद्धत वापरून 2 3 4 5 अंक घ्यायचे. किंवा इथे 18च्या पाड्यामध्ये तुम्हाला माहितीये 18 गुणिले 9 किती, 18 मग इथं 170 पेक्षा 162 जे आहे लहान आहे. मग या ठिकाणी 162 170 मधून वजा होते आणि म्हणून आपण काय करूया, 9चा त्या ठिकाणी भाग घालूया. म्हणून इथे मी काय करतो आहे, 9चा भाग लावला, इथं 9 लिहिले, इथं 9 लिहिले आणि या दोन्हींचा गुणाकार या ठिकाणी करायचा. 9 81, हातचे आले 8, 9 8 72, 72 आणि 8 बोला 80 80 म्हटल्यानंतर इथं 0, हातचे आले 8, 9 1 9 आणि 8 म्हणजे किती झाले, 17. यांची वजाबाकी करायची आणि यांची बेरीज करायची. इथं गेला 0 आणि यांची बेरीज जी आहे ती करायची. 9 दुने 18 म्हणजे सॉरी 9 दुने नाही म्हणायचं, 9 मिळवले 18, झाला 1, 8 1 9 आणि 81 1. आणि यावरून आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, 9801 भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढलं. जो भाग असतो तो त्याचं वर्गमूळ म्हणजेच 9801 च वर्गमूळ आहे 99. इथपर्यंत लक्षात आलं? सोपी आहे पद्धत. अजून एक उदाहरण घेऊया बाळांनो. येस, एक उदाहरण घेऊया आपण, म्हणजे आपला सराव होईल. मी एक दुसरं उदाहरण घेतो आहे आणि भागाकार पद्धतीने आपण हे वर्गमूळ काढणार आहोत बरोबर. आता ते उदाहरण आहे 1932 चे वर्गमूळ काढा असं मी या ठिकाणी म्हणतो. आणि परत याच पद्धतीनं आपण उदाहरण जे आहे 1009 ठीक आहे, थोडासा बदल करू. इथे आपण एक वाढवूया, 19,321 च वर्गमूळ काढूया आणि मग उदाहरण त्या ठिकाणी सोडवूया. उभी मांडणी, पुन्हा आडवी रेष. इथे आपण 19,321 असं लिहिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जोड्या पाडायच्या. ही पहिली जोडी 21 ची, दुसरी जोडी 93 ची,
आता एकला जोडीदार नाही म्हणून ती एकचीच जोडी गृहीत धरायची, म्हणजे एकावर या ठिकाणी रेषा मारायच्या. आता तुम्ही काय करायचं हे पहा. अगोदर जसं सोडवलं उदाहरण त्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही एक मधून कोणती संख्या वजा होईल या दृष्टीनं पूर्ण वर्ग राशी विचारात घ्यायची. एक 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 म्हणजे पहिला भाग लावला एकचा, इथं लिहिला एक, इथं लिहिला एक, आणि एकातनं एक गेला, इथं यांची बेरीज, इथं वजाबाकी. एकातनं एक गेला 0 आणि एक आणि एक 2 झाले. आता दुसरा त्या ठिकाणी जोडी जी आहे ती खाली घ्यायची, म्हणजे इथं किती घेऊ खाली, कोणती जोडी घेऊ? एकानंतरची जोडी कोणती आहे? 93. 93. मग 93 खाली घेतले. इथं तर 93 ला 93 मधून जाणारी अशी कोणती पूर्ण वर्ग राशी आहे ती त्या ठिकाणी वजा होईल याचा विचार करायचा. मग इथं एक घ्या, 21 एक 21, 22 घ्या, 22 दुने 44, 23 त्रिक, अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे हे करायचंय. मग सांगा कितीचा भाग लागणार? 23 त्रिक 69. 69. मग आता इथं वजाबाकी करायची. 23 त्रिक 69 जे आहे त्यांची वजाबाकी करायची आणि 23 आणि 3 यांची बेरीज करायची आहे. 3 आणि 3 इथं 6, 2 2. आता 13तनं 9 गेले, 9 गेल्यानंतर राहिले 4 बरोबर. हातचाला 1, 9तनं 7 गेले, राहिले 2, 24. आता वरून पुढची जोडी घ्यायची. कोणती जोडी? 21. मग पुन्हा या ठिकाणी काय करायचं? कोणता भाग जाईल याचा विचार या ठिकाणी करायचा. मग पुन्हा एकदा 26च्या पाड्यामध्ये पुढे हे अंक 242 पर्यंत म्हणत जा आणि कोणता अंक जो आहे त्या ठिकाणी येतो तो पहा. लहानात लहान अंक वजा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. मग तुम्ही याला काय इथं 8 घ्या, 9 घ्या, आणि जर आपण असं केलं तर 9चा भाग या ठिकाणी लागतो. आणि मग इथे आपण गुणाकार त्यांचा लिहिणार आहोत. 9 9 81 हाच्याले 8, 9 किती 54. आणि मग आणि त्यानंतर त्या ठिकाणी गुणाकार जर केला तर तुम्हाला या पद्धतीनं आलेला आढळून येईल. आणि मग यांची वजाबाकी करा 0 0 0 आणि यांची बेरीज करा. 9 9 9 झाले 18 आणि परत 6 आणि इथं 2. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो 19,321 बरोबर त्याचं वर्गमूळ आलं 139. अशा पद्धतीनं तुम्हाला हे वर्गमूळ आलेलं आढळून येईल. आता यात अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. जर अपूर्णांक असेल इथे तर ज्या वेळेस भाग घालवणार त्याच वेळेस पुढे लिहिताना फक्त पूर्णांकी जो भाग आहे तो डावीकडं, अपूर्णांकी उजवीकडे करून दशांश चिन्ह बरोबर अचूक द्यायचं. सेम पद्धतीनं उदाहरण काय करायचं सोडवायचं आहे. तर अशा पद्धतीनं बाळांनो आज आपण अवयव पद्धतीनं वर्गमूळ काढणे हा एक भाग पाहिला. दुसरा त्याच पद्धतीनं भागाकार पद्धतीनं अवयव पाडणे वर्गमूळ काढणे हा भाग पाहिलेला आहे. आणि सराव संच 30 जो आहे त्याच्यातील काही उदाहरणं सोडवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपण 4 तासिकांमध्ये हा घातांक जो भाग आहे प्रकरण तो समजावून घेतलेला आहे. आज थांबूया. तुम्ही गृहपाठासाठी
सराव संच जो आहे 30 सोडवायचा आहे. काही अडचण असल्यास विचारायचंय, अन्यथा आपण पुढचा तास श्रीमती आमच्या मोरे मॅडम या घेणार आहे. उद्या तुम्ही आलेखाच्या वह्या सोबत ठेवायच्या आहेत आणि पेन्सिल त्याचप्रमाणे कंपास पेटीतील साहित्य व्यवस्थित तयार करून ठेवायचंय, जेणेकरून तुम्हाला उद्या आलेखाचा भाग जो आहे तो समजावून घेता येईल. तर आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.